2024मध्ये आपण एक सिमेंट बंधारा पूर्ण केलेला असून त्या परिसरामध्ये आता पाणी उपलब्ध आहे. या बंधाऱ्याचा फायदा परिसरातील सर्व शेतकऱ्यांना झाला असून 10 विहिरींना सुद्धा याचा फायदा झालेला आहे. शिवाजीराव डोकेची ही विहीर आहे. 40 फूट खोल विहीर आता आहे. त्याच्यामध्ये बिलकुलही पाणी नव्हतं मार्च महिन्यामध्ये सुद्धा. आता या बंधाऱ्याचा फायदा होऊन ते पाणी आत्ता साधारणतः 30-40 फूट पाणी कायम आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आता मार्च एंडपर्यंत मेपर्यंत तरी पाणी राहू शकतं आणि त्याच्या आधारावर त्यांना आता ज्वारीचं उत्पन्न गव्हाचं उत्पन्न वाढू शकतं. पण बंधारा होण्यापूर्वीची काय स्थिती होती तुमची? बंधारा होण्यापूर्वी नव्हती एवढं पाणी पातळी बी नव्हती. आणि आता गव्हाला पाणी तुम्हाला ज्वारीला पाणी पुरेल? हो पुरतं. अच्छा, किती पाणी तुम्ही दरवर्षी देत होता? आता 6-7 पाणी घेत होतो. हां, पण मग शेवटी पाणी कमी पडत होतं. पण यावर्षी काय कमी पडणार नाही. उर्मिला कृष्णा डोके. बंधारा होण्यापूर्वी आमच्याकडे पाण्याची कमतरता जास्त भासत होती, पण आता बंधारा झाल्यापासून पाणी जास्त दिवस टिकतंय. उन्हाळ्यामध्ये जरा जनावरांना वगैरे राहतंय, उत्पन्न बी वाढतंयच ना त्यांनी. किती विहिरींना फायदा झाला? विहिरी जवळजवळ नाही म्हणलं तर आमच्याकडच्या 25 विहिरीला फायदा झाला. तुमची विहीर किती फूट खोल होती काय? 50 फूट. आत्ताची काय स्थिती? आता पाणी आमचं तोंडापर्यंत आहे विहिरीच्या.